संदर्भात एक महत्त्वाची बातमी. योजनेचा हप्ता जमा व्हायला सुरुवात झालेली आहे. लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 1500 रुपये जमा होत आहेत. केवायसी पूर्ण झालेल्या महिलांनाच हप्ता यायला सुरुवात झाली आहे. महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा झाल्यामुळे सध्या आनंदाचं वातावरण आहे. तर बघा, सर्वात महत्त्वाची माहिती लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात. महिलांचं स्वावलंबनाचं एप्रिल गिफ्ट लवकरच खात्यावर जमा होणार. सन्मानाची रक्कम सर्व लाडक्या बहिणींसाठी सर्वात मोठी खुशखबर आहे. एप्रिलचं जे गिफ्ट आहे ते तुमच्या खात्यावर जमा होणार आहे. लवकरच तुमच्या खात्यावर रक्कम जी आहे ती जमा होणार आहे. सन्मानाची ही रक्कम तुमच्या खात्यामध्ये लाडक्या भाऊंतर्फे दर महिन्याला त्या ठिकाणी पाठवली जात असते. तर याच्या संदर्भातची महत्त्वाची माहिती आहे बघा. महाराष्ट्रातील महिलांना आर्थिक बळ देणारी लाडकी बहीण योजना आता एप्रिलच्या टप्प्यावर पोहोचलेली आहे. प्रत्येक महिलांचा सन्मान या ध्येयाने सरकार काम करत असून एप्रिल महिन्याचे 1500 रुपये लवकरच भगिनीच्या खात्याची शोभा वाढवणार आहेत. बघा, एप्रिलचे जे 1500 रुपये ते तुमच्या खात्यात येणारच आहेत. त्याच्यासोबतच आपण जर पाहिलं तर मार्च महिना पण तुमचा अजून राहिलेला आहे. म्हणजेच मार्च महिन्याचे पण 1500 रुपये आणि एप्रिलचे पण 1500 रुपये असे 3000 रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत लाडक्या बहिणींनो. आपण जर पाहिलं तर बघा, जो महिना सुरू असतो त्याच महिन्याची त्या ठिकाणी आपल्याला बोलणं किंवा त्याच महिन्याची चर्चा करायला आपल्याला आवडत असतं. आपण जर पाहिलं तर एप्रिल महिना सुरू झाल्याने आपण मार्च महिन्याच्या पेमेंटच्या संदर्भात चर्चा करत आहोत. मार्च महिन्याचं जे पेमेंट आहे म्हणजेच मार्च महिन्याचा जो हप्ता आहे त्याची आपण ह्या ठिकाणी चर्चा करत आहोत. तर काळजी नसावी, दोघं हप्ते तुम्हाला एकत्र येऊ शकतात किंवा मग सुरुवातीला तुम्हाला मार्चचा हप्ता येईल आणि नंतर एप्रिलचा हप्ता येईल. या योजनेमुळे ग्रामीण आणि शहरी भागातील महिलांमध्ये मोठा उत्साह असून अनेकांनी या पैशातून स्वतःचे स्वप्न पूर्ण करण्यास सुरुवात केलेली आहे. एप्रिलचा हा हप्ता सण उत्सवांच्या काळात महिलांसाठी मोठा आधार ठरणार आहे. विशेष म्हणजे ज्या महिलांचे अर्ज काही कारणास्तव प्रलंबित होते त्यांच्यासाठी ही पडताळणी प्रक्रिया वेगवान करण्यात आलेली आहे, जेणेकरून जास्तीत जास्त बहिणींना या आनंदाचा वाटा मिळेल. बघा, आपण पाहिलं तर 30 एप्रिलपर्यंत तुम्हाला KYCची मुदत या ठिकाणी देण्यात आलेली आहे. ज्या बहिणींची KYC राहिलेली आहे त्यांच्यासाठी 30 एप्रिलपर्यंत तुम्हाला मुदतवाढ देण्यात आलेली आहे. ज्यांनी राहिलेली आहे त्यांनी लवकरात लवकर KYC करून घ्यायची आहे. तर आपण अशा पद्धतीची माहिती पाहिली आहे मार्च हप्त्याच्या संदर्भात, एप्रिल हप्त्याच्या संदर्भात. सर्वांना व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच पद्धतीची नवीन अपडेट घेऊन आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.